पूर्वक मोर्चासाठी मोठ्या प्रमाणात महिला, त्याचबरोबर तरुण, काही महिला लहान दूध पित्या पोरांना सुद्धा या मोर्चामध्ये घेऊन आल्यात. मुळात ह्या मोर्चाची जेव्हा आम्ही तयारी केली तेव्हा आमचं ठरलं की रविवारी आपण मोर्चा काढू. मात्र पुन्हा पोलिसांनी एक एक कार्यकर्त्याला बोलावून आणि त्यांना धमकावून त्यांना घाबरवण्याचा प्रयत्न केला. रोशन, तू जर मोर्चा काढशील तर तुझ्यावर गुन्हा दाखल होईल. तू कंपनीत जातोस. सुशांत, तू जर या मोर्चाचं नेतृत्व केलंस तर तुझ्यावर केस होईल. तुम्ही कंपनीत जाणारी पोरं आहेत. आम्ही सुद्धा पोरांना प्रत्येक वेळी शांत करण्याचं काम केलं की बाबा रे, आपण ज्यावेळी रात्री पोलिसांना सांगितलं की साहेब, जर तुम्ही अॅट्रॉसिटी ऍक्ट नुसार गुन्हा दाखल केला नाही तर त्याच अॅट्रॉसिटी ऍक्टचं पोट कलम 4 सांगतंय की पोलिसांना सुद्धा त्याच एफआयआर मध्ये आरोपी करता येते. हा कायदा आम्ही लागू केला. मित्रांनो, लक्षात घ्या, आम्ही कायदा मानणारी लोक आहोत. कारण बिरसा मुंडा जंगलासाठी लढले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलं त्या संविधानाचा काटेकोरपणे आम्ही अंमलबजावणी करतो आणि त्या कायदा पाळणारे आम्ही लोक आहोत. आजपर्यंत पालघर जिल्ह्यामध्ये वाळवंट बंदरासाठी, बुलेट ट्रेनसाठी जी काही आंदोलनं झाली, या आंदोलनामध्ये जमिनी सर्व समाजाच्या आणि सर्व जातीच्या लोकांच्या जमिनी जात आहेत. परंतु राष्ट्रीय हायवे महामार्ग रोखायचा झाला किंवा नरेंद्र मोदी आल्यानंतर त्यांना काळे झेंडे दाखवायचे झाले तर या सगळ्या गोष्टीमध्ये काळे झेंडे किंवा रस्त्यावर लाल झेंडे घेऊन उतरण्याचं काम फक्त इथल्या आदिवासी समाजाने केले. आणि ज्यावेळी आम्ही त्यांच्या जमिनी वाचवण्यासाठी लढतो तेव्हा आम्ही मोठ्या संख्येने उतरतो आणि जेव्हा आमच्या आदिवासी भावाला पायाखाली तुडवून मारले जाते, धावत धावत येतात आणि लाथा मारतात या पोलिसांच्या समोर, तेव्हा पोलिस व्हिडिओ काढवते. त्यांच्याकडे सुद्धा व्हिडिओ होते. घटना घडल्यानंतर आपली पोरं इथे येतात, संध्याकाळी 4ला येतात तर रातच्या 11 वाजतात. गाव एफआयआर दाखल होत नाही. किती दुर्दैव असेल. मग जर आम्ही लोकांच्या प्रश्नावर लढू शकतो तर मग आमच्या प्रश्नावर आम्ही का नाही एकत्र येऊ शकत. हॅलो हॅलो हॅलो, हा मोर्चा म्हणजे आमच्यासाठी आणि पोलिसांसाठी एक इशारा आहे. ही एक सुरुवात आहे. काल रात्रीपर्यंत आमचं ठरत होतं की मोर्चा काढायचा नाही. आज सकाळी सुद्धा आम्ही आलो, इथल्या एपीआय साहेबांशी भेटलो, तेव्हा सुद्धा आमची मनस्थिती होती की मोर्चा काढायचा नाही. मात्र जेव्हा जनता रस्त्यावर उतरते तेव्हा आम्ही विचार केला की ह्या लोकांसाठी कोणीतरी लढणारं, नेतृत्व करणारं पाहिजेच पाहिजे. आणि म्हणून आम्ही सांगितलं आम्ही शांततेने मोर्चा काढू. येत असताना आम्हाला माहित होतं की काही जी बिगर आदिवासी लोक आहेत ही लोक जाणून बुजून कळ करणार, भांडण करणार आणि आपल्या पोरांवर खोटे नाटे आरोप करतील. म्हणून आपल्या पक्षाचे काही 1-2 पदाधिकारी त्या गावामध्ये थांबले. प्रतिष्ठित चांगली पोरं, इथे काही वाद नाही झाला पाहिजे म्हणून 3 पोरं तिथे थांबल्यानंतर त्या 3 पोरांचा व्हिडिओ त्या लोकांनी काढून लगेचच साहेबांना पाठवला, वरिष्ठांना पाठवला आणि वरिष्ठांकडे तो व्हिडिओ एपीआय साहेबांकडे आला. साहेब डायरेक्ट गाडी घेऊन तिकडे आलं. हे बघा, हे काय चाललंय. जर हीच वेळ तुम्ही लोकांनी त्यांच्या सोबत पण केली असती तर साहेब मोर्चा काढण्याची वेळ आली नसती, लोक रस्त्यावर उतरली नसती. हे सांगण्यासाठी आम्ही तुम्हाला इथे आलो. ही लोक साधी भोळी आणि भोळी बाबळी नाही मिळत.
सगळी पोरं शिकलेली आहेत. आम्हाला चांगल्या पद्धतीने समजते की लढायचं कुठं आणि थांबायचं कुठं. म्हणून शांततेने तोंडाला काय फिता बांधून इथं आम्ही आलो. आम्ही पोलिसांना सांगण्यासाठी आलोय की साहेब, तुम्हाला केंद्राचा ना राज्याचा ना या राजकारण्यांचा सगळ्यांचा दबाव असेल, अजिबात या दबावाखाली काम करू नका. जर तुम्हाला त्यांचा दबाव असेल वरून, तर ही जनता तुम्हाला खालून दबाव टाकल्याशिवाय शांत बसणार नाही. या आमच्या आदिवासी समाजाचा आजपर्यंत इतिहास आहे. जंगलामध्ये जेव्हा आम्ही डुकराची आणि बटराची शिकाऱ्या करायला जातो, तेव्हा दोघं आणि चौघं नाही जात. तेव्हा आम्ही टोली बनवून बटाऱ्याची खोड घ्या डोंगरात जातो. जर याही ऐकलं नाही तर यांची खोड कशी मोडायची या लाल बावट्याने आम्हाला शिकवलं आहे. आमची जेव्हा एक ना दोघा पोरा येतात तुमच्याकडे तक्रारी घेऊन तर साहेब आमची केस नोंदवून घ्या, तेव्हा चढून बोलता असा नाही करायचा, तसा नाही करायचा. साहेबांना आम्ही सांगतो, साहेब तुमचा ना आमचा काही वैयक्तिक भांडण नाही. का साहेबांना आपल्या पडलाटात वहीला वय वाढवेल आहे का? का तुमची जागा बदलवायला आहे साहेबां? का ते सोसायटीमध्ये साहेब निवडून आले? मग आम्हाला सांगायचं आहे साहेब, आम्ही तुमच्याशी आमचा वैयक्तिक भांडण नाही, पण धनधानग्यांना, भांडवलदारांना, पैसेवाल्यांना जर तुम्ही संरक्षण देण्याचं काम केलं तर नक्कीच आम्ही संघर्ष करू तुमच्या विरोधात. साहेब तुम्ही इथं नोकरी करता, नोकरी, त्या नोकरीचा पगार फक्त ते भांडवलदारांच्या खिशातनं जात नाही. ही आदिवासी कष्टकरी जनता सुद्धा जो टॅक्स भरते त्या टॅक्स मधून आमच्या खिशातला पण पैसा तुमच्या खिशात जातो. हे लक्षात घेतलं पाहिजे. बरेचसे पोलीस आपल्याच आदिवासी समाजाचे आहेत. बरेचसे पोलीस इथले भूमिपुत्र आगरी, कुणबी, भंडारी समाजाचे आहेत. आम्ही समजू शकतो की तुमच्या अंगावर खाकी वर्दी चढल्यामुळे तुम्ही वरिष्ठांच्या दबावाखाली काम करता. पण साहेब आठवण करा तो स्वातंत्र्याचा काळ, जेव्हा तुमची पोलिसा तोकडे पेंटीवर होती, तेव्हा तुमच्या प्रश्नासाठी जोत लाल बावटा लढला आणि फुल पॅन्टची मागणी केली. त्या संघर्षाच्या वेळी देश स्वतंत्र होण्यासाठी अनेक पोलिसांनी वर्दी काढून आंदोलनात आणि मोर्चात सामील झाले. का तर देश माझा स्वतंत्र झाला पाहिजे. आज माझ्या भारत देशाला स्वतंत्र होऊन 78 वर्ष उलटून गेली, 78 वर्ष. आणि आम्ही काय करतोय? फक्त निवडणुकीला नेता आला, दारवा पियाच्या, पैसे घ्यायचं, पार्ट्या करायच्या, यांना मता टाकायची. आता आमचे पोरांनी ठरवलं, अरे बस झालं ते नेत्यांचं स्टेटस ठेवणं. नको तुमच्या दारवा, नको तुमच्या पार्ट्या. आमची येणारी पिढी सुधारली पाहिजे, म्हणून त्या खुर्चीवर आमच्या आदिवासी समाजातला तरुण तिथं जाऊन बसला पाहिजे आणि त्यांना ठाम समजावून विचारले पाहिजे. आणि मग जेव्हा आमचे आदिवासी पोरा निवडून येतात तेव्हा त्यांना तुम्ही मारहाण कराल? साहेब लक्षात घ्या, पालघर जिल्हा हा 100% आदिवासी जिल्हा म्हणून ओळखला जातो. ही मुठभर भांडवलदार आणि काही जातीवादी लोक जर आमच्या आदिवासी समाजावर अन्याय करत असतील तर आम्ही काय पाव खाऊ? आम्ही काय पाव खाऊ का? अरे आम्ही बॉयलर कोंबड्या नाही खात, आम्ही गावठी कोंबडी खाणारी माणसं आहोत. आमच्या एवढी ताकद त्यांना अजिबात नाही, परंतु आम्ही कायदा मानतोय. पण आमचा पण काहीतरी सहनशक्तीचा आहे. ही एक सुरुवात आहे. प्रेमाने सांगण्यासाठी आलो. आज आम्ही प्रेमाने सांगतोय, तुम्हाला निवेदन देतोय. साहेब 2 दिवसाच्या आत त्यांना अटक झाली पाहिजे.
काल रात्री एवढी ताकद असून सुद्धा, एवढी मोर्चाची तयारी असून सुद्धा, अॅट्रॉसिटी नुसार गुन्हा दाखल झाला असून सुद्धा काल ते आरोपी बियर शॉप मध्ये बियर पित होते. एवढी त्यांची दहशत. त्यांना कोणाचं संरक्षण आहे? आणि मग आमची पोरं फोन करतात, साहेब इथे सांगते आरोपी बियर पितात. आणि मग पोलिसात जातात. अरे आम्हाला काय माहित नाही का काय तुम्ही लपाछुपीचा गेम खेळतात? तो तुम्ही जो लपाछुपीचा गेम खेळतात ना, हे आम्हाला सगळं माहित आहे. पोलिसांनी जर ठरवला तर तो पाताळात जरी गेला ना ढगात, तरी पोलिस त्यांना आणतील. तुम्हाला एक वसई तालुक्यातली निर्मलची घटना सांगतो मी. एका गावामध्ये आमच्या मारामारी झाली. तो माणूस भोळा बाबडा, नुसती भांडणं झाली, तो गेला जत्रेत. पाठवून पोलिसांना अशी अटक टाकतात, चल चल गाडीत बस. पोलिसांना कसा माहित का? तर पोलिसांची जी एवढी यंत्रणा आहे ही सक्षम यंत्रणा आहे. या लोकांनी जर ठरवला तर त्याला कुठून पण शोधून काढतील. पण ठीक आहे, जर साहेब तुमच्या बली ते भेटत नसतील न, जर उद्या आम्ही शोधून काढला तर मग काय होईल? जर या जनतेच्या तावडीत सापडलं तर मग काय होईल? मग आमच्या तावडीत सापडतील. आणि त्याच्यासाठी आम्ही सांगतोय, प्रेमाने सांगतोय, 2 दिवसात त्यांना अटक करा. आणि आमच्या ज्या कार्यकर्त्यांवर मारहाण झालंय, आज अनेक पत्रकारांनी ज्या बातम्या लावल्यात त्याच्यामध्ये स्पष्ट दिसतंय की लोखंडी रॉड आहेत, काठ्या आहेत. नसतील तर मी व्हिडिओ देत होतो. आणि त्यानुसार त्यांच्यावर हाफ मर्डरचा गुन्हा दाखल करा. आणि ताबडतोब आमच्या गावामध्ये पोलीस बंदोबस्त लावा. आम्हाला संरक्षण द्या. का? तर आम्हाला भीती आहे की ती लोक काहीही करतील, कुठल्याही थराला जातील. आणि म्हणून जर का येत्या 2-3 दिवसात अटक झाली नाही तर येत्या काळामध्ये जो पुन्हा मोर्चा निघेल तो मोठ्या संख्येने मोर्चा निघेल. आम्ही लोकांना आवाहन करतोय की फक्त 9 ऑगस्टला एकत्र येऊन डीजेवर नाचून चालणार नाही. जेव्हा जेव्हा आपल्या आदिवासी समाजावर अन्याय होईल तेव्हा तेव्हा रस्त्यावर उतरलंच पाहिजे. याच जागेवर जर आमची पोरं असली असती ना, आमच्या पोरांनी मारहाण केलेली असली असती तर पोलिसांनी रात्रीच अटक केली असती. का? आम्ही गरीब आहोत म्हणून? अरे आम्ही सापडलो नसतो तर आमच्या घरातल्या लोकांना त्रास दिला असता की कुठे गेला तुम्ही सांगा. ठीक आहे, आम्ही समजू शकतो की पोलिसांवर दबाव असेल आणि आम्हाला जी राजकारणी लोक दबाव टाकतायत, मुळात हा मोर्चा त्यांच्यासाठी आहे. त्यांना आम्ही सांगण्यासाठी आलो की लक्षात घ्या, तुम्ही जो डबल गेम खेळता, आमच्या पोरांना सांगता बाबा रे आमच्याकडे या. त्यांना सांगता की तुम्ही लपा. दोन्ही बाजूने जे तुम्ही सपोर्ट करण्याचं काम करता हे ताबडतोब थांबलं पाहिजे. आणि आमच्या लोकांवर अन्याय झालाय, आमच्या लोकांना मदत मिळाली पाहिजे. जर आमच्या लोकांना मदत मिळाली नाही तर येत्या काही दिवसामध्ये पंचायत समिती, जिल्हा परिषदच्या निवडणुका येतात. तुम्हाला गावागावामधून बंदी घातली जाईल. जेव्हा आमच्या पोरांना मारहाण झाली, आमच्या पोरांना पायाखाली तुडवलं आणि आम्ही आमच्या हक्कासाठी जेव्हा रस्त्यावर उतरतो तेव्हा इथे एकही पुढारी निघत नाही, एकही नेता येत नाही. मग त्याला आपण सांगू की जेव्हा आमच्या घरात दुःख होते, आम्हाला जेव्हा गरज असते, आम्ही जेव्हा पोलीस स्टेशनला मोर्चा काढला तेव्हा तुम्ही कोणी आले नाही. मग आता सुद्धा आमच्या गावात येऊ नका. वेळ आली तर आम्ही नोटाचं बटन दाबू, पण या लोकांना मतदान करणार नाही. 23 तारखेला घटना झाली, आजची 30 तारीख उजाडली. अजूनपर्यंत एकही नेता गावात फिरकला नाही. का? त्यांच्याकडे पैसा आहे म्हणून. ही लोक सांगतात की आदिवासी लोकांना पैसे दिले तर कुठे पण मता फिरतील, म्हणून आता जायची गरज नाही. इलेक्शनच्या 1 दिवस अगोदर जाऊ, न पैसे देऊ न मता घेऊ. ही सगळी सवय आपण बंद केली पाहिजे. हे आल्यानंतर यांना सांगितलं पाहिजे
की शेतीमध्ये आम्ही कष्ट करून जगणारा हा समाज आमचा, शेताबांधावर काम करणारा समाज, जो एका दाण्याचा 10 दाणा करून घरात गोणी भरून आम्ही परतो, जेव्हा राबात तेव्हा घरात कणगी भरतो. आम्ही एक टाइम वेळ आली तर आंबील करून पे, पण तुमचं मतदानाचा पैसे नाही घेणार. लढाई कशी लढायची हे भगत सिंगांनी आम्हाला शिकवलेलं आहे, बिरसा मुंडाने आम्हाला शिकवलेलं आहे. मात्र आम्ही शांततेने चालतोय तर आमचा सुद्धा काहीतरी अंत आहे, तो अंत संपू नका. ज्या दिवशी आमचा अंत संपेल त्या दिवशी मग खरोखर आम्ही कायदा हातात घेतल्याशिवाय राहणार नाही. आणि मग त्याला जबाबदार ही पोलिस असतील, या सांगण्यासाठी इथं आलो. तुम्हाला एक गोष्ट मला सांगावीशी वाटते, आठवते मला आता. एका गावामध्ये, एका जंगलामध्ये एक वाघ असतो आणि तो वाघ तिथल्या स्थानिक आदिवासींना, शेतकऱ्यांना खूप त्रास देत असतो. आपली लोक काय करतात, पोलीस स्टेशनला जातात का बाबा रे यो जंगलातला वाघ आहे, तो फार त्रास देतो आम्हाला, आमची बकऱ्या ढोरा सगळी नेतात, आमची बाया जंगलात जातात तर आमच्या बायांना भीती वाटते. पोलिस काय करतात, इकडची पोलिस बोलवतात. पहिला एखादा समजा बोईसरची पोलिस आली, 2 दिवस जंगलात राहतात, रात दिवस कोंबडं बकरं खान पार्ट्या करून, पण त्यांना काय तो वाघ सापडत नाही. ती काय करतात, एखाद डुकर आणतात धरून, गोणीत बांधतात, झाडाला असा उंडा टांगून मार धर मार धर मार, सांग मी वाघ आहे, सांग मी वाघ आहे. डुकराला काय सांगतात, सांग मी वाघ आहे, म्हणजे तू सांग मी वाघ आहे. पण तो असेल वाघ ते सांगायला तुम्हाला का मी वाघ आहे सांग. ही पोलिस जातात, दुसरी पोलिस येतात, ती पण तशीच करतात. एखाद कुत्रा धरतात, उंडा टांगतात, सांग मी वाघ आहे, सांग मी वाघ आहे. अरे पण तो असेल वाघ तर तुम्हाला वाघ सांगेल. म्हणजे पोलिसांचं काय काम आहे, जे खरोखर गुन्हेगार आहेत ते सोसायटीला फिरतात ना, आम्हाला नोटीस देतात का तुम्ही काय हातात घ्या. अरे काय चाललंय, आमचा देश स्वतंत्र आहे, आमची लोक उपाशी नाही तर बसलेली लोक तुपाशी. या नाही चालणार, या आम्ही खपवून घेणार नाही, या सांगण्यासाठी आम्ही इथं आलो. एक दुसरी गोष्ट आहे, सीताताई तुम्हाला सांगेल, दाभोळच्या बाजूला उर्सा म्हणून गाव आहे आणि त्या उर्सा गावामध्ये आपला एक वीटभट्टी कामगार त्या वीटभट्टीवर वर्षानुवर्ष काम करत असतो. त्याची बायको आजारी असते, त्याला दवाखान्यात जाण्यासाठी फक्त 500 रुपये पाहिजे असतात. शनिवारचा दिवस असतो, खर्चीचा दिवस, शेठ त्याला खर्ची देतो, पण त्याला सांगतो काय रे तू कामाला लागत नाही, बायकोच पण कामाला लागत नाही, तुम्हाला कशी काय खर्ची द्यायची. आणि मग तो जेव्हा खर्ची मागण्यासाठी जबरदस्ती करतो तेव्हा त्याला मारहाण करतो शेठ. आणि मारहाण झाल्यानंतर तो माणूस जेव्हा तक्रार द्यायला पोलीस स्टेशनला जातो तेव्हा उलटी केस त्याच्यावर घेतात आणि त्याला पोलिस मारतात. आणि त्याच्यासाठी त्याच माणसाने एक गाणं तयार केलंय पोलिसांच्यासाठी. ते गाणं कॉम्रेड सीताताई आपल्या समोर सादर करेल. जय जोहार, जय आदिवासी. ज्या देशाचा मालक माझा आदिवासी, ज्या भूमीचा पुत्र मालक माझा आदिवासी.